नमस्कार. आपली अडचण काय झाली ठाऊक आहे? आपल्या समस्यांना, आजारांना कोणी पटकन दुरुस्त करणार असेल ना, तर आपण त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायला लागतो. इतका की आपलं सर्वस्व गेला हरकत नाही, पण आपला हा भलं करील असं वाटतं. मग भोंदू खराताच्या सारखं लोक येतात, त्यांचं फावतं. ते तुमचे पैसे, तुमची बायको, तुमची प्रॉपर्टी सगळं वापरतात आणि फसवलं गेल्यावर अरे रे, आपल्या मूर्खपणात सगळंच गमावलं असं वाटायला सुरुवात होतं. मुळात हा बाबा भोंदू असतो, ढोंगी असतो, नाटकी असतो, हे माहीत असूनही काय सांगावं, फार कुठली शक्ती असेल तर आपला आजार बरा होऊन जाईल अशी भाबडी आशा वाटत राहते आणि छोट्या छोट्या मार्गांचा वापर करत, चोर मार्गांचा वापर करत आपण आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. कॅन्सर किंवा अन्य आजार केवळ असं काही बोलून नीट होऊ शकतील? तो एक हिंदीतला कुठला तरी महाराज आहे, हिंदी पट्ट्यातला कुठला तरी, असा दरबार तो भरवतो आणि तो म्हणतो की आपके अंदर की भावनाओं को जगा कर मैं आपके बीमारी को ठीक करता हूं. अब कृपा आना शुरू होगी. रुको बेटा, क्या हुआ है? चल नहीं सकते, अब चल पाओगे. ओम कुछ तो बोलता है, खत्म. आता असाच एक बाबा महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलाय. मला कमाल वाटली. त्यानं असं ते आतल्या साधनेला, तपश्चर्येला जाग करून अचानक कॅन्सरची गाठ पाणी पाणी करून टाकतो आणि ते समोरचं येड पाणी झाली म्हणतो गाठीचं. ज्या बाबाला प्रकारे हा शब्द नीट म्हणता येत नाही, अशा प्रकारे म्हणतो तो बाबा तुमची कॅन्सरची गाठ म्हणला म्हणून करणार आहे. याला असे बाबा ना उचलावेदन सगळ्या त्या टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये नेऊन ठेवावेत. आतल्या भावनांच्या वरून, संवेदनांच्या वरून तिथं ते जाऊन, किंवा टाटा रिसर्च सेंटरच, कॅन्सर हॉस्पिटलच मुंबईचं, हे यांच्या सरकारमध्ये आणून ठेवावं, यांच्या धामामध्ये आणून ठेवावं आणि ते करू शकतील. या बाबाचे 2 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, जरा बघून घ्या. कॅन्सर झालाय. कॅन्सर हा, आणि 20-22 दिवस झाले जेवण नाही, सलाईनवर आहे. जेवण जात नाही. कॅन्सरची गाठ कुठं सांगितली? घशात. तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा. हा हा, बस बस बस. गाठ लगेच निघून जाईल. आता कामाला जाता येईल आईला. जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने जी काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने, मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे. ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं. गाठ सोडून जाते, पूर्ण पोकळ झाला बघा. मोकळ वाटतं का पा? थोडी कमी वाटत ते म्हणतात. गाठ कमी झाली का? दुखायचं बंद झालं बघा पूर्ण तिथं. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश करून कॅन्सर रूपी आजारांची स्मृती या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली. ओम शिव. चालण्याची स्मृती मनामध्ये तयार झालेली. चालायचा प्रयत्न करा. सोडा त्यांना आता. खाऊ सुटन. चला जोरात जोरात चला. धरू नको, धरायची गरज. चला जोरात. मागील धरू नको धरायची गरज. आता 3 दिवसात तर कामाला जाईल शेतात. 3 ते 4 दिवस, जास्त नाही, कामाला जाता येईल. खाता येत नाही ना. उद्या नाही, आता इथं 2 चपात्या खाईन. इथं घरी गेले नाही, इथं खायला द्यायचं मग जायचं. नाही खाता आलं तर मला सांगायला या. इकडे बघा, खाली बसा. आता उठता बसता येत नाही, उठता येईल बसता येईल बघा. आता खावा वाटण भाकर असं करून तू बसा खाली. या बा आता खाऊ जास्त सुट ना. लय खायला देऊ नका. जास्तीत जास्त 2 चपात्या द्या. आता
ओम 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 शिव. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीनं बाकी कमाल केलेली आहे. मनामध्ये प्रवेश करून मनाला कॅन्सर रूपी आजारांचा पूर्णतः विसर पाडलेला आहे. ओम ओम शिव ओम शिव. पाहिले, अशा प्रकारे कुणी उपचार करणार असेल तर या प्रकारातील उपचारात काय हाती लागणार आहे खुळखुळा, हा प्रश्न मला पडतो. किती मूर्ख आहात रे तुम्ही. म्हणजे कुणाच्याही नादाला लागायचं, कुणाच्याही. बरं, हा बाबा आधी बिनधास्त उपचार करत होता, लोक जात होते. विशेष भेट, नुसतीच भेट 5,000, विशेष भेट 15,000, औषधाचे पैसे वेगळे, आणि हे फुकट काय देते तर थोड्या वेळ पुती वाचून वापस करायची. पुती फ्री ऑफ कास्ट. इथे कोणताही चार्ज लागत नाही. ज्याला पारायण करायचंय ते पारायण करू शकतात. आता या अशा बाबाला जर पैसे मिळत असतील, पैसे दिले जात असतील, लोक देत असतील, तर बाबा तर लुटायलाच बसलाय हो. तुम्ही कशाला तुमचं उघडं करून चालला त्याच्याकडे, मार माझी म्हणत, आणि पुन्हा बोंब मारताय माझी मारली म्हणत. मला माझी भाषा संजय राऊतांच्या सारखी होऊ लागली. म्हणजे मला हे पीडित वाटत नाही तर भक्तगण वगैरे असले काय, हे पीडित नसतात. यांच्यात KAND असतो, आणि हा कंड ठासून घेण्यासाठी, चेचून घेण्यासाठी हे अशा बाबाकडे जात असतात. 10 ठिकाणी चांगली दिलेली आहेत, दवाखाने आहेत, उपचाराची पद्धत आहे. तुम्हाला ॲलोपॅथी नको आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे. अरे प्रचंड उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जाणं तिकडे. म्हणजे हा फक्त तुम्हाला म्हणतो तुम्हाला बरं वाटतंय, झालं बरं वाटतंय, असं म्हणून झालं असताना तर लेकरं झाली असती लोकाला. काय नाही, आजपासून तुला लेकरू, ते असंच झालं. त्या लेकराच्या विषयात आज गोळतावर का तुम्हाला आठवतंय? ते गुजरातमध्ये एक पार्वती अम्मा होती. गाड्या भरून भरून त्या पार्वती अम्माकडे जायच्या. ती पार्वती अम्मा काय करायची, बाईच्या पोटावर हात ठेवायची आणि तुला आता लेकरू होणार आहे म्हणून सांगायची, आणि आजपासून झालंय म्हणून सांगायचं, गर्भ आहे म्हणून सांगायचं. बस ती बाई यायची, मला गर्भ आहे, मी गर्भवती आहे, मला होणार आहे. वर्षानुवर्ष कन्सिव्हच राहायच्या बाया, डिलिव्हर्ड नथिंग. पागल छाप लोकांची भरती असेल ना, तर यांना फसवणाऱ्यांची संख्या वाढत जाते. बरं, मला या मीडिया म्हणून घेणाऱ्या माणसांची पण कमाल वाटते. साले हे भामटे बातम्या देतात, आणि बातम्या दिल्या की पुन्हा मालपाणी मागण्यासाठी जातात. त्या बाबाच्या चेल्याने यांचं मालपाणी मागणं उघड केलंय, बघा जरा. हॅलो. म्हटलं येणार होते, तुम्ही आले नाही. हा. तुम्ही पण मला काही SR न सांगा. नाही, ऐका ना, माझं म्हणणं काय माहिती साहेब सर, तुमची मला नाही का पहिला गणेश म्हटला की 5 लाख रुपयाचा विषय होता, आणि ठीक आहे थोडक्यात बोललं तसं. पण आता काय व्हॉट्सअप तसा इश्यू नाही काही. प्रॉब्लेम फक्त तेवढाच आहे ना, कारण एवढी 10 लाख रक्कम मॅनेज करणं म्हणजे सोपं नाही ना. 2 टप्पे केले की कसे देणार? आता नाही का, आम्ही नाही का 3-1 लाखाची मॅनेजमेंट केली आहे, आणि सध्या नाही का नेमकं आता बँकेतून वगैरे करून ऍडजस्ट केलंय आम्ही ते सगळं. उद्या करा ना, काय अडचण तुम्हाला? काय म्हणा, ऐका ना साहेब. तर आता नेमकं विषय असा आहे, उद्या आहे ना मला पतसंस्था एक देते पैसे, पण त्यांनी मला उद्या बोलवलंय, तर मला पैसे आता उद्या संध्याकाळ व्हायची, तर परवा सकाळी मला 11-12 वाजता मी तुमच्याकडे येतो. ठीक आहे, फक्त माझं ऐका ना, माझं म्हणणं काय आहे, तुमच्या हातात पैसे तर देऊ आम्ही, काय अडचण नाही. फक्त जो काही प्रॉब्लेम जनरेट झालाय तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओमुळं, ते युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही डिलीट करून देणार, एवढं मला फक्त खात्री द्या. नाही, ते रक्कम हातात पडले की ते सगळं होईल. रक्कम हातात पडली मला तुम्ही सगळ्या युट्यूबचे व्हिडिओ डिलीट करशाल का? तुमच्या समोर पाहिलं, म्हणजे हे मीडियावाले जागरूकता आणण्यासाठी उघड करत नाहीत. मिला माल मिला तो ठीक है, जो देता वो नेता, जो नहीं देता मी बोलत नाही, एवढी वाईट भाषा करत नाही संजय राऊतांच्या सारखी. जो देता वो नेता म्हणणारे हे सगळे, त्या बाबांनी यांना पैसे दिले नाहीत म्हणून तो ढोंगी.
दिले असते तर साधू पुरुष, सत्पुरुष, ते सरकार म्हणजे काय, कुठलं धाम, दत्त धाम सरकार म्हणजे काय, बाबा बाबा बाबा, बस त्याचं कौतुकाचे सोहळे झाले असते. पण अशा स्वरूपात आजार बरा होतो का याचा विचार कुणी करणार आहे का? असं ओम शिव असं म्हणलं कुणी की झालं. अहो, ज्याची भाषा अशुद्ध आहे, ज्याला बोलता येत नाही, ज्याला सांगता येत नाही, पारायण कशाला म्हणतात ते कळत नाही, लहानपणापासून भक्तीला लागलो, लहानपणापासून तर अनेक जण भक्तीला लागलेले आहेत, अनेक जण. म्हणजे भक्तिपंथे जायचं ठरलं तर कुठल्या कुठल्या वयापासून कोण कोण जातोय माहित नाही, पण साला यांना सवय लागून गेली आहे काहीतरी सांगण्याची, धर्माच्या आड लपण्याची आणि लोकांना फसवण्याची. ही सवय का लागली आहे? कारण आमच्यासारखे फसवले जाणारे GANDU KND असणारे हे त्यांच्याकडे जातात आणि आपली फसगत करून घेतात. या तथाकथित भक्ताडांना मी पीडित म्हणणार नाही, लुटल्या गेलेले म्हणणार नाही, कारण हेच मारो मेरी मारो म्हणत तिकडे जात असतात आणि मारल्या गेली की बोंब मारतात की आमची ठोकल्या गेली, आमची ठोकल्या गेली. मग यांना कुठल्याच कोर्टात दिलासा देऊ नये असं माझं मत आहे. यांना शिक्षा एकच, अशा ढोंगी बाबाच्या नादाला लागून आपली वाट लावून घ्या. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.